पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी युनिफाईड पेन्शन स्कीम मंजूर केली आहे। ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार असून 23 लाख केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। कर्मचाऱ्यांचा सन्मान आणि आर्थिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी पीएम मोदींनी यूपीएसचे वर्णन केले आहे। त्यांनी एक्स वर पोस्ट केले आणि सांगितले की देशाच्या विकासासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे। मित्रांनो, व्हिडिओला पुढे सुरुवात करण्याआधी माझी आपणा सर्वांना एक विनंती आहे की अशाच नवीन माहितीसाठी आपल्या अवनी ट्रेंडिंग अपडेट्स या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। केंद्र सरकारचे कर्मचारी आणि राष्ट्रीय पेन्शन योजना यापैकी एक निवडू शकतात। भविष्यात ही योजना लागू करण्याचा निर्णयही राज्य सरकारे घेऊ शकतात। चला या योजनेबद्दल सविस्तर माहिती द्या। युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम ही केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन पेन्शन योजना आहे, जी 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल। या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेचा कालावधी आणि शेवटचे काढलेले वेतन यांच्या आधारावर स्थिर पेन्शन प्रदान करणे आहे। अंतर्गत कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना मधून स्विच करू शकतात आणि एकात्मिक पेन्शन योजनेचाही लाभ घेऊ शकतात। ही योजना किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शनची हमी देते। याशिवाय सेवानिवृत्ती आणि कौटुंबिक पेन्शनवर एकरकमी पैसे देण्याची तरतूद आहे। आजची माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनललाही सबस्क्राइब करा। धन्यवाद।